तर मंडळी आपण पिल्ली सोडलेली आहेत. मंडळी आता आपण राऊंड करून घेतलेला आहे. आता यो जो पाणी आहे हे आपण आता पिल्ल्यांना देऊ. आता आपण अख्ख्या शेडच्या भोवर आणि शेडच्या आतला औषध मारून घेणार आहोत. हा ब्रूडिंगचा सेटअप केलेला आहे. हा फक्त ऐसा वरती टांगावायचा आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी मयूर शिवतारी स्वागत करते. तर मंडळी आज आपल्या इथं पिल्ले येणार आहेत शेडमध्ये. तर आपण ते कसं नियोजन करतात ते दाखवणार आहोत आणि सगळं कसं करतात, पिल्लं आल्यापासून पिल्लं येण्याच्या आधीपासून कसं करतात कसं नाही ते आपण दाखवणार आहोत. तर चला गाईस. तर मंडळी चला आता आपण जाऊ शेडमध्ये. ही आपली पिल्लं येण्याच्या आधी भांडी आपण साफ करून ठेवलेली आहे तिथं आणि शेडच्या आतला आपण आता चुना मारून घेणार आहे. बारून तर काढून झालेला आहे गाईस. आणि जो हा पुट्टा आणला आहे त्याचा आपण इथं राऊंड बनवणार आहेत. हे पिल्लं त्या राऊंडमध्येच आपण ठेवणार आहेत. आणि जो पिल्ल्यांना ब्रूडिंग लागणार आहे ती आपण ब्रूडिंगचा सेटअप केलेला आहे ऑलरेडी. हा ब्रूडिंगचा सेटअप केलेला आहे. हा फक्त ऐसा वरती टांगावायचा आहे. इथं आता आपण राऊंड करू. त्याच्या आधी जी मेडिसिन आहे तर याची आपण फवारणी करणार. कोर्सोलिन THची शेडच्या अख्खे डिसइन्फेक्ट करायसाठी. आणि जे किटाणू असतील ते मरतील या मेडिसिनने. तर आपण ही मेडिसिन कशी मारतात आतला ते आपण दाखवणार आहेत. आणि मेडिसिन मारून झाली तर आपण अख्ख्या शेडला चुना मारून पण घेणार आहे. आणि लगे याची अख्खी भवर करून घेणार आहे. राऊंड बनवणार आहेत. त्या राऊंडमध्ये आपण पिल्लं सोडणार आहेत. चला आता गाईस तुम्हाला दाखवतो याचं प्रमाण कसं घ्यायचं असते. चला कोर्सोलिन THचं. तर हा कोर्सोलिन TH आहे. आपण आता या बाटल्यात टाकून घेणार आहोत. याच्यात पाणी भरलेलं आहे आणि प्रमाण याचं 1 लिटर पाण्याला 10 ml टाकून द्यायचं. चला आता तुम्हाला दाखवतो पाण्यात कसं टाकतात. तर मंडळी आता कोर्सोलिन TH घेतलेला आपण इंजेक्शनमध्ये हा टाकून द्यायचा आहे. 3 इंजेक्शन टाकायचं आहे एका बाटल्यात. या बाटल्यात 3 इंजेक्शन टाकायचं की या 3 ml चा इंजेक्शन आहे. जर तुमच्याकडे 10 ml चा इंजेक्शन असेल सिरिंज तर त्याच्या नावावर तुम्ही पटकीला टाकू शकता 10 ml एकसाथ. हा झाला 1 लिटरसाठी तयार. 3 आपण सिरिंज टाकलेले आहेत आणि आपण हा घेतला आहे 3 लिटर पाणी. तर 3 लिटर पाण्याला आपण सिरिंज घेणार आहोत 10 सिरिंज घेणार आहोत. किंवा 30 ml घ्यायचं आहे. 10 सिरिंज घेणार आहोत. ही सिरिंज 3 ml ची आहे. ही सिरिंज 3 ml ची आहे. ते जे 10 सिरिंज घेणार आहोत आपण. तर 3 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि शेडच्या भोवर अख्खी फवारणी करून घ्यायची आहे. कधी सेमटेटेल जी रोग असतील आधी आपण त्याच्यात कोंबड्या ठेवलेल्या त्याचा रोग असेल तर तो मरून जाईल. त्यासाठी आपण कोर्सोलिन THची फवारणी करतो. तर मंडळी आता आपण या बाटल्यात औषध भरून घेतलेलं आहे कोर्सोलिन TH. आता आपण अख्ख्या शेडच्या भोवर आणि शेडच्या आतला औषध मारून घेणार आहोत. आणि कसा मारतो ते पण तुम्हाला दाखवते. ऐसा मारून घ्यायचा. कधीतरी असा वरती ठेवायचा म्हणजे वरनं खाली येते मेडिसिन ती खाली पडतेच. तर मंडळी आता आपण आतला अख्खा मारून घेऊ औषध. अख्ख्या कानाकोपऱ्यात मारून घ्यायचा. जे किटाणू असतील ते मरून जातील. आणि जो आपण साईडला पडदा असेल तिथे मारून घ्यायचा. आणि मारून घेतल्यावर जो चुना असतो त्याच्या अख्खा शेडच्या आतला मारून घ्यायचा. पावडर कशी फेकतात ती तुम्हाला ते आपण दाखवतो. चला गाईज तुम्हाला दाखवतो. आता औषध मारून घेतो आधी तुम्हाला दाखवतो चुना कसा मारतात. तर मंडळी जो आपला शेड आहे त्या शेडच्या बाहेर लावून मेडिसिन मारून घ्यायचं आहे. जे कोर्सोलिन TH आहे तो जवरा बाहेर लावून मारशाल की बाहेरनंच आतला आपल्या शेडच्या आतला किटाणू येतात आणि रोग येतो पिल्ल्यांना. तर बाहेर लावून मारून घ्यायचा हे मेडिसिन अख्ख्या शेडला भोवरला. आणि दर हप्त्याला आपण मारायचं आहे मेडिसिन. जेवढा मेडिसिनचा आपण वापर करणार तेवढा आपला शेड निरोगी राहील. मंडळी आता आपण राऊंड करून घेतलेला आहे. जो आता आपण तूस आहे हा याच्यात टाकून देऊ. आणि जो पेपर आहे त्या पेपरचे आपण 3 परत ठेवणार आहोत. आणि म्हणजे कसं पहिल्या दिवशी तुसावर पिल्लांना सोडू शकत नाही की तुसाला लगे डायरेक्ट खातात पिल्लं. मग त्यांना लगे इन्फेक्शन येऊ शकते. म्हणून आपण पहिल्या दिवशी पेपरवर सोडणार आहे. त्याच्या खाली तूस टाकून देणार म्हणजे त्यांना थंडी नको लागावं.
आणि त्याला आणि बवरला ना नीट करा मी माझ्या हातून. तर मंडळी आपण तूस टाकून घेतलेला आहे आणि तूस सगळ्या बाजूला प्रॉपर करून घेऊ. आणि तूस आहे ना जो आपण 3 इंच ठेवणार आहोत का त्यांना थंडी नको लागावं की आली पावसाचा वातावरण चालू आहे म्हणून आपण 3 इंच ठेवणार आहोत. आणि त्या झाल्या का आपण जो आपण बनवलेला आहे बलाचा सेटअप तो याच्या हातला लावून घेणार आहे. आणि जो टेम्परेचर मीटर असतो तो लावायला लागेल म्हणजे टेम्परेचर मेंटेन करायसाठी. चला तर मंडळी आता आपण जो तूस टाकलेला तो आपण एक समान केलेला आहे. आणि आता जो पेपर आहे तो टाकायच्या आधी आपण एकदा कोर्सोलिन जो TH आहे त्याची एकदा ह्याच्यातला फवारणी करून घेणार आहोत. आपण पेपर आथरलेला पहिला आपण पेपर आथरलेला आहे. आता याच्यावरती आपण 2दा अजून पेपर आथरणार आहोत. चला काहीच दाखवतो तुम्हाला. आणि जो ब्रुडिंगचा सेटअप आहे तो पण तुम्हाला कसा लावतात ते पण दाखवणार. तर मंडळी आता आपण लावून झालेला आहे सगळा पेपर पण आथरून झालेला आहे. जो आता आपला ब्रुडिंगचा सेटअप आहे तो इथं आपण टांगतो वरती. तो टांगून झाला का आपण भांडी आहेत ते पण थोडीशी धवायचे आहेत ते धुवून घेऊ आणि पिल्ला आणायला जाऊ. चला मंडळी आपण बांधून घेतलेलं आहे. आता हे बल आहे ते आपण चालू करून जाऊ. आणि जो टेम्परेचर मीटर आहे हा आपण ठेवून जाऊ इथं. आणि टेम्परेचर कसा आपण येतो तेव्हा टेम्परेचर मेंटेन होतो का नाही बघू. इथं आपण दुसरे बल आहेत ते पण लावून ठेवू. चला गाईज आता आपण पिल्ला आणायला जाऊ. चला मंडळी आता आपण बल चालू केलेले आहेत. जो टेम्परेचर मीटर आहे त्याच्यावर आपण टेम्परेचर चेक करणार आहोत कवरा जातो कवरा नाही जाय. तर चला आता आपण पिल्ला आणायला जाऊ आणि पिल्ला आणल्यावर तुम्हाला काय करतात काय नाही ते दाखवतो. चला आता तुम्हाला सांगतो पिल्ला येण्याच्या आधी हा सेटअप करून ठेवायचा. नाही तर आपण पिल्ला आल्यावर सेटअप करतो ना तर पिल्लं ना जरा कमजोर पडतात. त्याच्यासाठी आल्या आपण याच्यात सोडणार आहोत की पिल्लांना कसा ताकद यावी. आपण आता मेडिसिन पण ठेवणार आहोत त्याच्यासाठी. आणि पिल्ला आल्या पहिला आपण जे आपले पाय असतील ते डिसइन्फेक्ट करून घ्यायचे. कारण आपण दुसऱ्याच्या पोल्ट्रीवरून येतो तर त्याच्या एकला रोग असेल तो आपल्या पोल्ट्री पण शेड करे पण येतो. त्यासाठी पहिला पाय आपण स्वच्छ करून आतला कधीतरी शेडच्या आतला यायचा. जो चुना असेल चुनाचा प्रॉपर असा टप ठेवायचा. त्या टप्पात चुना ठेवायचा. त्या टप्पातल्या चुन्यात जेव्हा पाय ठेवू तेव्हाच आतला यायचा आईसा आतला आहे. आणि आता तुम्हाला सांगतो भांडी आपण 3 ठेवणार आहोत 1 2 3 असे करून म्हणजे आपल्या 150 पिल्ले येणार आहेत. तर आपण 150 पिल्ल्यांच्या हिशोबाने 3 खाद्याची भांडी आणि 3 पाण्याची भांडी 50-50चा हिशोब आपण केला आहे. आणि त्या हिशोब पहिल्या दिवशी आपण मक्का देणार आहेत. प्री स्टार्टर नाही देणार की पहिल्या दिवशी मक्का दिलेला चांगला असतो. चला गाईच तर मंडळी आपण पिल्ली सोडलेली आहेत आणि त्यांना खायला मक्का दिलेला आहे. हे बघू शकता मक्का दिलेला आहे त्याला खायला. फुल ॲक्टिव्ह पिल्ला आहे. या पाण्यात आपण गुळ टाकून दिलेलं आहे. गुलाचा पाणी ते कसा लांबून आल्यांना मग जरा स्ट्रेस असते मग तो स्ट्रेस जावासाठी आपण गुलाचं पाणी दिले. आणि 3 तासानं आपण पाणी चेंज करणार आहोत आणि मेडिसिनचा पाणी चालू करणार आहोत. आणि प्रॉपर ब्रुडिंगचा सेटअप झालेला आहे आणि प्रॉपर या पण आलेलं आहे. म्हणजे टेम्परेचर पण परफेक्ट आहे आपला 33 आहे पहिल्या दिवसापासून. तर आपण जसा पिल्लं मोठे येतील तसं आपण टेम्परेचर कमी करणार आहे. आणि जसं या येतील तसं आपण सांगत राहू तुम्हाला कसा काढला कसा नाही. चला सांजच्या भेटू. तर मंडळी आता 6 वाजले. आता आपण यांचं पाणी आहे तो आपण आता चेंज करून घेणार आहे. आणि पिण्याच्या पाण्यात आपण आता मेडिसिन्स टाकून देणार. आणि मेडिसिन कुठली टाकतो ते पण तुम्हाला दाखवतो. चला ही गोळी आहे ही मेडिसिन आहे. हिचं 4 भाग करायचा आणि 1 लिटरला 1 भाग टाकून द्यायचा. आणि हा वॉटर सॅनिटायझर. आता प्रॉपर आता आपल्याकडे 3 भांडी आहेत तर प्रत्येक भांड्यात 1 लिटर पाणी घ्यायचा आणि एक भांड्यात एक अर्धा गोळी टाकून द्यायची. चला काही दाखवतो कशी आता गोळीचं तुकडं करता आणि पाण्याच्या पाण्यात कसा जो वॉटर सॅनिटायझर आहे कसा वापरायचा ते आपण तुम्हाला सांगतो. तर मंडळी आपण आता गोळी टाकणार आहोत पाण्यात. 2 लिटर पाणी घेतलं आहे. आणि जो वॉटर सॅनिटायझर आहे तो पण आपण प्रमाण घेतलं आहे अर्धा ml. 5 लिटर पाण्यासाठी 1 ml घ्यायचं तर आपण अर्धा ml घेतलेला आहे. त्याच्यात मिक्स केला. जी गोळी आहे हिचा अर्धा भाग एक टाकायचा. 2 लिटर पाण्याला अर्धी गोळी. 1 लिटर पाण्याला
पाव गोळी देवाचे. तर आपण आता इथे 2 तुकडे करून घेऊ. मंडळी आपण या गोलीचे 2 तुकडे करून घेतले आहेत. जी गोली आहे 2 लिटर पाण्याला अर्धी गोली टाकून द्यायची. ते आता ही गोली आहे विळगणार नाही, तर आपण हिचा आता बुक्का करू आणि याच्यात टाकून देऊ. आणि पिल्ल्यांना आली ताण लागलेली आहे. आपण अर्धा तास झाला पाणी काढलेला, पिल्लं आली पाण्या गविसतात, तर आपण पाणी लवकरात लवकर ठेवू. आणि उद्यापासून आपण खाद्यांचा चेंज करणार आहोत, ते आपण तुम्हाला ब्लॉगमध्ये उद्याला सांगू, उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला. तर मंडळी याच्या आता गोली विरघळले. आता यो जो पाणी आहे हे आपण आता पिल्ल्यांना देऊ. चला पिल्ल्यांना देऊ. आणि 2 पिल्लं आपले जरा कमजोर वाटतो ते आपण वेगळे काढून ठेवणार आहोत. तर त्यांचा जरा आपल्याला वाटतं जरा त्यांना ऊब जरा जास्ती लागेल असं मला वाटते, तर आपण वेगळे काढून ठेवू. त्यांचे जरा पाय लंगडे आहेत, तुम्हाला दाखवतो थांबा काहीच. पिल्लं कुठे आहेत? या 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 या. एकच 2 पिल्ले होते, ते 2 लंगडे होते. हा बघा हा एक. तो आता चालायला लागल्यात. याच्या पायाला कधीतरी ना, याच्या पायाला पण टेपपट्टी बांधलेली, तर टेपपट्टीने त्याला फरक पडले. आता बघा चालतंय प्रॉपर. पहिला असा लंगच चालतो होता, आता प्रॉपर चालायला लागलाय. कधीतरी ना लंगडा पिल्ला असला तर त्याला टेप मारायची दोन्ही साईडला, दोन्ही पायानं. मला वाटते अजून एक दिवस त्याला टेप बांधून ठेवायला लागेल, तेव्हा तो फुल ॲक्टिव्हनेस नाही देईल. आणि 2 अजून लंगडे होते, ते काही दिसत नाही, ते वाटते रिकवर झाले. त्यांना टेप लावलेले आपण, त्यांचे टेप निघले आय थिंक मला वाटते. चला यो जो आपण पाणी बनवलं आहे तो पाणी देऊन टाकू. तो मंडळीला त्यांना पाणी ठेवलेलं आहे आपण, जो मेडिसिनचा पाणी बनवलेला तो आता पितान प्रॉपर पाणी प्यायला लागलेत ते. आता सकाळपर्यंत हा पाणी खपेल तेव्हा आपण दुसरं मेडिसिन आहे ती देऊन टाकू आहे ना. आणि उद्याला जो खाद्य आहे तो पण आपण चेंज करणार आहे. हल्ली मक्याचा भरडा आहे, तर आपण सकाळी फ्री स्टार्टर देणार आहे. चला गाईज ब्लॉगचा एंड करता. आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.